आज या ठिकाणी पहिल्यांदा विधान भवनाच्या या सभागृहात, सर्वोच्च सभागृहात मी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। यावेळेस माझ्यासोबत माझी पत्नी, आई वडील, भाऊ व सर्व परिवार या ठिकाणी होता। अतिशय गर्वाने माझी ऊर या ठिकाणी भरून आलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला पक्षाने या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी मला विधान परिषदेच्या या सर्वोच्च सभागृहात शपथ घेण्याची संधी मिळाली। त्याबद्दल पक्षाच्या सर्व श्रेष्ठींचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो। त्याचबरोबर येणाऱ्या काळात जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल, या क्षेत्राच्या सर्व ठिकाणच्या समस्या जाणून घेत या ठिकाणी सभागृहात त्यांचे प्रश्न मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे। 100% जळगावमध्ये युती धर्माचं पालन झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मला खंबीरपणे साथ दिलेली आहे। त्याचबरोबर अपक्ष आणि महाआघाडीची मतं घेण्यात आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात महायुतीचाही चांगला संयम त्या ठिकाणी आहे। एकमेकाला सहकार्य करूनच त्या ठिकाणी अनेक निवडणुका या आधी लढल्या गेलेल्या आहे आणि दोघं तिघं पक्षांचा, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, तिघं पक्षांचा त्या ठिकाणी चांगला कोऑर्डिनेशन असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही फरक पडलेला नाही। गुलाबराव पाटलांचे चिरंजीव स्वतः उत्सुक होते, त्यांच्या जागी तुम्हाला सगळं तिकीट वगैरे मिळालंय, याच्यापुढे पण महायुती अशीच गंभीर राहील का जळगावमध्ये? बघा, जागा वाटप होत नाही तोपर्यंत उमेदवारी मागणं हा सर्वांचाच हक्क असतो, परंतु त्यानंतर एकदा वाटाघाटीमध्ये जागा भारतीय जनता पक्षाला आल्यामुळे त्या तिथे कुठलीच अडचण राहिलेली नव्हती। मी 2007ला या ठिकाणी राजकारणात आलो आणि त्यावेळेस खडसे साहेबही भारतीय जनता पक्षात होते, परंतु त्यानंतर खडसे साहेबांनी वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतली। परंतु मी भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही किंवा त्यानंतर माझ्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या मी समर्थपणे पार पाडल्या आणि त्याचंच फळ म्हणून मला पक्षाने ही उमेदवारी दिलेली आहे। या ठिकाणी निष्ठेला खूप महत्त्व भारतीय जनता पक्षात आहे असं मला या ठिकाणी वाटते। या ठिकाणी माझ्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा गिरीश भाऊ असतील, यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत घेतली। देवेंद्रजींनी सर्व आमदार महोदयांशी या ठिकाणी चर्चा करून भारतीय जनता पक्षाच्या आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण मदत करावी अशी त्यांनी चर्चा केली। त्याचबरोबर आदरणीय गिरीश भाऊंनी प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून त्या ठिकाणी खूप लक्ष त्या ठिकाणी दिल्यामुळे हा विजय झालेला आहे। खूप आनंदाचं वातावरण या ठिकाणी होतं, कारण मी एक साधारण शेतकरी कुटुंबातून त्या ठिकाणी येतो आणि गेल्या 20 वर्ष पार्टीचं काम करत असताना अनेक वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं परिवाराकडे। त्यांनी त्यावेळेस कदाचित राग व्यक्त केला असेल, परंतु यावेळेस त्यांना असं वाटलं की यांच्या मेहनतीला या ठिकाणी फळ मिळालं, म्हणून सर्व परिवारामध्ये खूप आनंदाचा क्षण त्यावेळेस होता।